पुढची बातमी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली। राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण एकूण 8 वर्ग समूहासाठी जाहीर झालंय। यामध्ये खुल्या गटासाठी 16 जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद राखीव असणार आहे, तर खुल्या गटातील 16 पैकी 7 अध्यक्षपदं महिलांसाठी राखीव असणार आहेत। पुणे, कोल्हापूर आणि नाशिक जिल्हा परिषद सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आली आहे, तर ठाण्याचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे। तर आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया कोणत्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कुठल्या गटासाठी राखीव झालंय। सर्वसाधारण गटासाठी राखीव असलेले जिल्हा परिषदा बघा, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, बुलढाणा आणि यवतमाळ। सर्वसाधारण महिला या गटासाठी ठाणे, धुळे, सांगली, लातूर, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली। एसटी प्रवर्गासाठी पालघर, अहिल्यानगर, नंदुरबार, तर एसटी महिला प्रवर्गासाठी पालघर, अहिल्यानगर आणि नंदुरबार। ओबीसी सोलापूर, नागपूर, नांदेड, भंडारा, ओबीसी महिला रत्नागिरी, जालना, सातारा, धाराशिव। एससी साठी हिंगोली, वर्धा आणि परभणी, एससी महिला बीड, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।